सद्गुरुनाथ मारुति महाराज की जय। श्री बाबा माता की जय। महात्मा लक्ष्मण बाबा की जय। राम कृष्ण
त्यांनी केलेल्या कीर्तनामधील हे कीर्तन 1933 साली दिनांक 30/10/1933 ह्या साली कार्तिक शुद्ध 12ला श्री संत मारुती महाराज माकेरकर यांनी केलेले हे कीर्तन आहे. 1933 साली. संत मारुती महाराजांचा परिचय करून देण्याचं काही कारण नाही. आपल्या सर्वांना महाराजांबद्दल माहिती आहेच. महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये दशमी एकादशी बारास ही 3 दिवस कीर्तन केली आणि त्या कीर्तनापैकी 1933 सालातलं हे कीर्तन आहे ते महाराजांनी केलेलं कीर्तन आहे. कीर्तनाचा परिचय देत असताना कारण काय की 533 कीर्तन महाराजांची आहेत. अनेक विषयावरती महाराजांची कीर्तन आहे. त्यामध्ये अत्यंत गहन विषय महाराजांनी सोपे करून सांगितलेले आहे की जे आजचे कीर्तनकार कोणी करू शकत नाही. कारण म्हणजे ज्या गोष्टी आहेत मनुष्य जीवनाचं जे रहस्य आहे त्या मनुष्य जीवनाच्या रहस्याची जी कल्पना आहे ती सहजासहजी अनुभव आल्याशिवाय कोणी सोडवू शकत नाही. आणि महाराजांनी जी कीर्तन केलेली आहे ती त्यांच्या अनुभवावरून त्यांनी हे लिहून ठेवलेली कीर्तन आहे. त्यांचा जो अनुभव आहे तो त्यांनी या कीर्तनामध्ये लिहून ठेवलेला आहे. आणि आज 100 वर्षापूर्वी 80-90 वर्षापूर्वी जे ज्ञान महाराजांनी सांगितलं ते त्यांच्या अनुभवाचं ज्ञान आहे. आणि म्हणून हे कीर्तन वाचून असल्यामुळं श्रोते लोकांनी कृपया हे नीट ऐकावं. सर्वात महत्वाची विनंती की सगळ्यांनी आपले मोबाईल बंद ठेवा. कारण हे कीर्तन कसं आहे हे वाचून असल्यामुळं डबल याच्यामध्ये शब्द येत नाही आणि येत नसल्यामुळे आपल्याला हे एकाग्र चित्तानं ऐकायचं आहे. एकाग्र चित्तानं ऐकलं तर त्याचा बोध होईल. तर आजच्या कीर्तनामध्ये महाराजांचा जो विषय आहे ज्या ठिकाणी आपण कीर्तन करत आहोत हे आपले माननीय श्री बाळापुरे साहेब हे महाराजांचे एकनिष्ठ भक्त होते. आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी जी भक्ती केली आम्हाला तर समजा माहिती नाही, परंतु आमच्या आधी त्यांचा जन्म झालेला आहे. पण महाराजांचं जे साहित्य होतं ते साहित्य बाहेर काढण्याचा त्यांनी फार माझ्या मागे लागून त्यांनी ते साहित्य छापण्याचा फार आग्रह धरला. त्याच्यामध्ये कसं आहे की या साहित्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत की त्या आजच्या जगामध्ये आजच्या वातावरणामध्ये ते शब्द काही लोकांना आवडत नाही आणि त्यामुळे त्याच्यामध्ये आम्ही काही बदल न केला काही शब्दांचा थोडीफार माहिती वेगळी केली, परंतु असं पूर्णपणे साहित्य जे आहे ते पूर्णपणे जशीच्या तसंच साहित्य छापलेलं आहे. दुसरी गोष्ट अजून महाराजांचं साहित्य छापायचं आहे. बरंचसं छापायचं अजून शिल्लक आहे. पण त्यांच्या बाळापुरे साहेबांच्या आग्रहाखातर आम्ही बरंचसं काम केलेलं आहे. तर अशा या माणसाला महाराजांची काही थोडीफार होईना सेवा घडली आणि म्हणून आजच्या कीर्तनाचा जो भाग आहे मनुष्य जन्म का होतो. मनुष्य जन्म का होतो याचं मोठं गूढ रहस्य महाराजांनी सांगितलेलं आहे. मानवी जीवनाचं गूढ रहस्य जे आहे ते महाराजांनी आजच्या कीर्तनामध्ये उकलण्याचा प्रयत्न केलेला आहे. की मनुष्य जेव्हा मरतो, कृपया शांतता ठेवा. तर मनुष्य जेव्हा मरतो तेव्हा माणसाचा जन्म कसा होतो, कारण मरण सर्वांनाच आहे. जेव्हा माणसाच्या मनात काही वासना राहते तेव्हा तसा माणसाचा जन्म होतो. वासनेचे बीज चित्रामध्ये म्हटलेलं आहे, वासनेचे बीज जळून जाय. कशाने जळेल? फक्त संतांनीच हा ही गोष्ट होऊ शकते. जमिनीमध्ये जसं गवताचं बीज दिसत नाही, परंतु पाऊस पडल्यानंतर त्या जमिनीतून गवत जे उगवते त्याप्रमाणे ही वासना जी आहे ही वासना माणसाला दिसत नाही. आणि ही वासना जेव्हा माणसाचा
मरणकाल येतो त्यावेळेला जो त्याच्या आयुष्यामध्ये जो त्याचा अभ्यास झालेला असतो त्या माणसाचा, जे आकाराचं प्रेम झालेलं असते, कारण सृष्टीमध्ये मनुष्य राहतो तो आकाराचंच प्रेम होते, कारण परमेश्वर निराकार आहे, परमेश्वराला आकार नाही, आणि आकार नसल्यामुळे त्या निराकाराचं प्रेम माणसाला येत नाही. आपल्याला प्रेम कोणाचं येईल? स्त्री पुत्राचं, घराचं, जे काही असेल, जे काही आपण जीवनामध्ये वागतो त्याचा सर्व आपल्या डोळ्याच्या दृष्टीपटलातून ते आपल्या रक्तावर त्याचा परिणाम होतो, आणि रक्तावर परिणाम झाल्यानंतर ही गोष्ट माणसाला मरताना या आकाराचं 2.5 पट वासना माणसाची वाढते, असं महाराज कीर्तनात सांगतात. मरताना माणसाची 2.5 पट वासना वाढते, आणि त्यामुळे काय होते की जे आपण आकार पाहतो त्या आकाराचा डोळे लागल्यानंतर आकाराचे 2.5 पट आपल्याला दिसतात, आणि त्याच्यामध्ये ती वासना गुंतून राहते, आणि म्हणून अशा रीतीने त्या वासना आपण भोगत राहतो. विषय, शेती, धन, मित्र हे स्वप्नात दिसतात, आणि तो अभ्यास मग मरताना 2.5 पट दिसतो. आणि म्हणून महाराज म्हणतात की आकाराचे प्रेम करू नका. मग आपला त्या वासनेप्रमाणे जन्म झाला, आपणही त्याचप्रमाणे जन्माला आलो. मग आता समजा आपण मागे मेलो, मग आपला जो जन्म झाला हा कशावरून आपण कोणत्या घरात जन्माला आलो हे तुमचं तुम्ही तपासा. आपल्या हातून कोणती कर्म घडत आहेत, आपल्या हातून काय होत आहे, कोणतं कार्य होत आहे, हे मागील जन्मावरून महाराज म्हणतात तुमचं तुम्ही ठरवा. ह्या ठिकाणी आपण जे आलो, जे जमलो, हे आपलं महाराज म्हणतात परमभाग्य आहे. कीर्तनामध्ये ते म्हणतात जे कीर्तन श्रवण करणारे जे लोक आहेत यांच्या भाग्यामध्ये काहीतरी आहे, म्हणून त्यांना हा कीर्तन श्रवणाचा लाभ होतो आहे. मग आपण भाग्यवान आहोत की पापी आहोत हे प्रत्येकाने आपापल्या याच्याप्रमाणे पाहावे. हे मागे पुढे केलेल्या कर्मावरून महाराज म्हणतात समजते, कारण प्रत्येकाचं अंतःकरण जे आहे ते त्याला सांगते. मनाची ग्वाही त्रिभुवनात नाही, मनामध्ये ज्या गोष्टी आहेत ह्या ज्याच्या त्यालाच माहीत असतात. आणि म्हणून की कीर्तन श्रवण संत सेवा जर घडत आहे तर आपण या अमृत सागरात होत आहोत असं महाराज म्हणतात. हे लक्षात घ्या. पण मग देव का मिळत नाही? एवढं करूनही आपण करतो पण देव का मिळत नाही? कारण याला एक कारण आहे. आपण जी सेवा करतो, आपण एखादं कर्म करतो, पण एखाद्यानं म्हटलं वा वा काय धन्य आहात तुम्ही, वा तुमचं फार चांगलं काम आहे, तर हा गेला वरती, हा जातो अहंकारा. कोणी धन्य म्हटलं की हा त्याच्यातच राहते. त्यामुळे परमेश्वर मिळत नाही. संत सेवा सर्व करतो, संतांची सर्व कर्म करतो, परंतु याच्यामध्ये कोणी जर म्हटलं किंवा तुम्ही फार चांगलं कर्म करत आहात तर मनुष्य लगेच अहंकारावर जातो, आणि त्या अहंकारामुळे आपल्याला परमेश्वर मिळत नाही. कीर्तनात आपण येतो, कीर्तनात आपण आल्यानंतर काय करतो? आपलं लक्ष जरी कीर्तनात असतं का? आपलं लक्ष कीर्तनात नसते. या ठिकाणी आपण अनंत वासना घेऊन येतो. कोणाला घरादाराची चिंता, कोणी घर बंद करून आले आता त्या कुलपावरच लक्ष, बरोबर केलं की नाही, मुलगा कुठे असेल, मुलगी कुठे असेल. म्हणजे ह्या अनंत वासना असल्यामुळे मनुष्याला कीर्तनाचा शब्द लागू पडत नाही. म्हणून आपण जे कर्म करतो त्या कर्माचं फळ हे ईश्वराला आपण दिलं पाहिजे. पहा, याच्यामध्ये कर्माला फार महत्व आहे. महाराजांच्या प्रत्येक कीर्तनामध्ये कर्माला महत्व आहे. मग काय करावे? पण काय असते, परमार्थ थोडासा जरी केला तर त्याचं फळ आपण देवाला दिलं पाहिजे. कर्म करा, पण कर्म कोणतं करा? परमार्थिक कर्म करा. परमार्थिक कर्माला मान आहे, त्याच्याशिवाय तुमच्या कर्माची सिद्धी होणार नाही. तुम्ही जे कर्म करता ते देवाला अर्पण करता का? नाही करत. कारण चांगलं केलं की माणूस काय म्हणते मी केलं, वाईट झालं तर मनुष्य म्हणतो देवानी केलं. आणि म्हणून याप्रमाणे आपला जो देह आहे, महाराज म्हणतात हा देह काही सत्कर्मात घाला, काही घासा. परमेश्वर पाहिजे असेल तर त्याच्यासाठी आहे. हे नुसतं ऐकून सोडून देण्यासाठी नाही. हे महाराजांचं सांगणं आहे. माझं याच्यात काहीच नाही. मी काही महाराज नाही, मी काही कोणी संत नाही.
मी फक्त हे महाराजांचं ज्ञान तुम्हाला सांगतो, त्यांनी काय सांगितलं आहे. आणि म्हणून जे आपण कर्म करतो ते महाराज गीतेमध्ये कृष्णाने सांगितले आहे की सर्वात खालचं कर्म करा. खालचं कर्म कोणीच करायचं, कारण ते मनच करू देत नाही. माणसाचं मन असं आहे की ते खालचं कर्म माणसाला करू देत नाही. झाडझूड, झेंडे धरणे, दिंड्या काढणे, पताका काढणे, साफसफाई करणे, संत आश्रमाची सेवा करणे, हे गोष्ट माणसाला त्याचं मन करू देत नाही. पण महाराज म्हणतात की देह जसा आगकाडीमध्ये जो गुण आहे, घासल्यानंतर त्याचा अग्नी होतो, तसा मनुष्य देह घासल्याशिवाय परमार्थ मिळू शकत नाही. जनीने किती दास्यत्व केले. आजच्या अभंगामध्ये आहे महाराजांच्या आजच्या कीर्तनामध्ये की जनीचं दास्यत्व पहा. तिचं दास्यत्व महत्वाचं होतं का? तिचं दास्य महत्वाचं नाही, तिचा भाव महत्वाचा. तिचा भाव महत्वाचा होता. आणि म्हणून महाराज म्हणतात की आपण संताजवळ जातो, परंतु प्रापंचिक मागणी करून देवाजवळ आपण जातो. पण या ठिकाणी प्रापंचिक मागणी चालत नाही. निरपेक्ष रीतीने परमार्थ करावा लागतो, तेव्हा त्या गोष्टीचं फळ आहे. आणि म्हणून आपापल्या भावनेप्रमाणे आपण ते कर्म केलं पाहिजे. ते कर्म सिद्धाचं आहे म्हणून आपण केलं पाहिजे. ते जर इमान आपल्याजवळ नाही तर काही फायदा नाही. महाराज म्हणतात कीर्तन का समजत नाही, कीर्तन का येत नाही? कीर्तनात बसूनही कीर्तन समजत नाही. का नाही? कारण अनंत वासना आपल्या आतमध्ये असल्यानंतर ते आतमध्ये शब्द जाऊ शकत नाही. आपल्या महाराज म्हणतात आपल्या आतमध्ये कधी कीर्तन आलं काय? की देव आले, पखवाजावर बसले, देव पखवाज वाजवत आहेत, आपण कीर्तन करत आहोत वगैरे कधी तुम्हाला स्वप्नात दिसलं काय? हे त्यांच्या कीर्तनामध्ये महाराज म्हणतात. कारण ते आपण मनावर नेतच नाही. ते म्हणतात कीर्तन झाल्यावर कमीत कमी 10 मिनिटे मनन तरी करा. जो अभंग झाला त्याचं घरी जाईपर्यंत मनन तरी करा. पण कुठंच असं काही दिसत नाही की त्याचं मनन, त्याचं चिंतन कोणीही करत नाही. काय की आमच्या भजनावाले विचारलं का कोणता अभंग होता, तो काय झालं कीर्तन ऐकलं पण अभंगच आठवत नाही, अशी परिस्थिती आहे. हे महाराजांचं सांगणं आहे की बाबा ते कमीत कमी 10 मिनिट त्याचं चिंतन तरी झाले पाहिजे. आणि म्हणून अशा रीतीने आपण सर्व मरणार आहोत, म्हणून मरणाच्या आधी आपले मन, वासना हे सर्व बदला. मरणाच्या आधी संसार केला, मग कोणी केला? संसार हा सहज होतो. कोणी म्हणेल मी संसार केला, काय केलं? संसार हा सहज होतो. सहज या शब्दाला परमार्थामध्ये फार महत्व आहे. परमार्थ सहज होतो, संसार सहज होतो, मरण सहज येते. मग ह्या गोष्टी सहज असल्यानंतर मग त्याचा विचार आपण काय करावा? म्हणून मरणाच्या आधी महाराज म्हणतात की आपले मन बदला. मन बदललं कशावरून? तुमची काही करणी बदलली का? सुरुवातीपासून जी आपली करणी आहे तीच करणी कायम आहे. मन बदललंच नाही. आणि म्हणून तुमच्या मूळ स्वभावात जर बदल झाला नाही तर काही फायदा होत. बदल जर झाला तर माणसाला समजतं की आपल्यात काहीतरी होत आहे. ते म्हणतात भजता पंढरी राया मनासहित पालटे काय. ज्या देवाला आपण भजलं तर मनासहित माणसाची कायही पालटते आणि मनही पालटते. आणि असं आजच्या कीर्तनामध्ये महाराजांनी ते कर्माचं महत्व सांगितलेलं आहे. तर ते महाराजांनी लिहून ठेवलेलं त्यांच्या शब्दामध्ये आपण पाहूया. त्यांच्या शब्दात हे लिहून ठेवलेलं कीर्तन आहे आणि मी तुम्हाला वाचून दाखवत आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. शब्द आहेत, महाराजांनी लिहून ठेवलेले शब्द आहेत. त्या आजच्या कीर्तनामध्ये महाराज म्हणतात की माणसाच्या अंतःकरणात वासना राहिल्यास राम नामातून काहीही फायदा होत नाही. वासना म्हणजे मनातली इच्छा. देवाचा फायदा का होत नाही, कशाने होत नाही? पूजा, तप, होम, ज्ञान, याग, भजने, दिंड्या, पताका हे करूनही नाम गाऊन काहीच फायदा होत नाही. कारण एकनाथ महाराज
त्यांचे भागवतात म्हणतात. रजस्वलेचे पक्वान अति उत्तम परिहीन, तैसे अभक्ताचे भजन जनार्दन स्पर्शेना. प्रापंचिक वासना असल्यामुळे मनुष्याचे भजन देवाला ऐकू येत नाही. याकरिता आधी वासना म्हणजे इच्छा ही नाहीशी केली पाहिजे. त्या नामाचे महत्व केव्हा आहे तर ती वासना जळाल्यावर. जड भरत राजा हरणी गर्भा गेला, राहिल्यामुळे आपला तोटा होतो. म्हणून प्रापंचिक कर्म परमार्थिक कर्म यातून काही फायदा होणार नाही. कारण तीर्था जाऊन या काय तुवा केले, चर्म प्राक्षाळले वरीवरी. गंगेमध्ये स्नान केल्याने पापे जातील काय? नाही जाणार. कारण भरते केले अनुष्ठान, लागले मृगाचे ध्यान, तो मृगची झाला आपण जन्मही लाहे कैसा. अशी जड भरत राजाला वासना झाल्यामुळे त्याचा तसा मृगाचा जन्म झाला. कारण आज वासना राहिली. अशी वासना आत राहिली त्याप्रमाणे महाराज म्हणतात त्यांचा जन्म होतो. वासनीच्या योगे जन्म घेणे लागे, वासनीच्या योगे जन्म घेणे लावून तीर्थव्रत करून हे करूनही वासना राहते. त्या जातीची वासना राहते, वर्णाची वासना असते, वित्त गोत स्त्री लौकिकाची आणि स्वतःची वासना राहते. म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात केवी जितेनी अवसरे, आवडोनी जीवी जे उरे, तेची मरणाची मेरे हार हो लागे. जिवंतपणाची जी वासना असते ते मरणाच्या वेळी अडीचपट होते आणि त्याप्रमाणे स्वप्न दिसतात. कारण मनाला जी वस्तू आवडते ती वस्तू स्वप्नात दिसते. विषय धन शेती मित्र हे सगळे वासनेप्रमाणे दिसतात आणि हे आकारच आहेत. म्हणून ती वासनाच शेवटी अंतःकरणात दिसते आणि इतके सत्य ज्ञान हे आपल्याला आहे. पण हा तपास न करता आपले महत्व गातो. कारण जीव हा अभिमानी आहे. साधू झाला संन्यासी झाला तरी अभिमान असतोच. म्हणजे खरे ते चित्तामध्ये राहतेच. जे जया चित्ती तुका म्हणे तो त्या याती. म्हणून महाराज म्हणतात की आपली जी स्वप्न दशा आहे ही स्वप्न दशा म्हणजे चित्त
म्हणजे ते मन आहे. आणि त्या ठिकाणी माणसाला सर्व काळ वासना दिसते. याला जीव वासना म्हणतात. आणि त्या वासनेप्रमाणे माणसाचा जन्म होतो. म्हणून मागचा पुढचा जन्म आपल्याला समजतो. तू पापी आहे हे कशावरून मानावे? ज्ञानबा तुकाराम. पापी आहे हे कशावरून? कारण मनावर वासनेमध्ये हे संत नाही. आणि त्या संताच्या पायी कोणी ओसना होती नाही. सृष्टीच्या पायी ओसना होता. कारण रामाच्या नावाने, कृष्णाच्या, ज्ञानेश्वराच्या नावाने कोण ओसना होतो? कोणीच नाही. म्हणून मागचे जन्मीचे पाप समजावे. या संतांच्या नावाने जर ओसना होत नाही तर मागच्या जन्मीचे पाप समजावे. असा राम नामात न ओसनावता कीर्तन भजन ऐकूनही प्रापंचिक वासना चित्तावर राहते. मग अशी वासना जर चित्तावर राहिली तर तेव्हा तुम्ही कसे तराल? बरं, थोडासा परमार्थ तुम्हाला घडून यावा, तसा सडा समार्जन आहे, किंचित धन खर्च आहे, तो व्हावा, तर तोही घडून येत नाही. तरी त्याबद्दल मनावर काही फिकर नाही. पण काळजी कोणती राहते? की आपले गहाणमुळे आपलं काही नुकसान होईल, या प्रकारची प्रापंचिक काळजी ही अक्षयी राहते. म्हणून संत म्हणतात, येथे येऊन केले काय विठ्ठलू नाही आठविला. महाराज म्हणतात की आपण दवेवान आहोत, अमृत सागरात आहोत. या सभेत ज्ञानोबा तुकोबाचे वर्णन असूनही ज्ञानेश्वर काय म्हणतात? गीतेमध्ये ज्ञानेश्वर म्हणतात, नानामृताचे डोही बुडीजे, मग तोंडा का वज्र मिठी दिजे, आणि मनी तरी आठविजे, छिल्लोरोत काटे. आपल्या मनामध्ये सगळे काळकुट भरले. या ठिकाणी येऊन घराची वासना आहे. म्हणजे दैवामुळे पाप आड येते. आणि ती वासना जर जातच नाही, परमार्थ 16 असल्यास पुण्याचे फळ देवाला द्यावे लागेल ना. कारण पाप जर भरावे लागते तर हे का नाही? म्हणून याकरिता काय कर्म हे केलेच पाहिजे. म्हणून ते म्हणतात, कसे कर्म करा? थोडे बहुत लाघव कर्म हे केलेच पाहिजे. पण ते कर्म कोणते असावे? ते परमार्थिक असावे. कारण गीतेमध्ये कृष्ण म्हणतात, न कर्म मनारंभा नष्कर्म्य पुरुषोष्णुते, नच संन्यासना देव सिद्धी समाधी गच्छती. म्हणजे काय? कर्म केल्याशिवाय कर्माची सिद्धी होणारच नाही. म्हणून कर्म केले पाहिजे असे गीतेमध्ये सांगितले. दिंडीमध्ये सळा समार्जन केले तर हलके कर्म समजतात. हात काळ्याची अंगी गुण तरी ती काळी घासावी लागते ना. तसा हा देह देव होतो, कारण घासल्यावर गुण येईल.
तुकोबाने कशी मेहनत केली. म्हणून संचित तैशी बुद्धी उपजे मनाची मधी. पण जी माणसाची पापात्मक बुद्धी असते, ही पापात्मक बुद्धी हे कर्म करू देत नाही. ती अति तरंग तोडते. बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालती रंग. परमार्थाचे जे हलके काम आहे ते करण्यात बुद्धी हजारो तरंग तोडते. मग अशा आकारावर जाऊन ते दास्यत्व तुमच्या मनाला लागेल काय? तो आळस करतो. तुका म्हणे आळस करोनी या साहे बळे कैसे पाही नरका जाती. तर असा संत कर्मात आळस येतो, त्यामुळे नरक भोगतो. एकनाथ महाराज भागवतात म्हणतात, येथे जेने आळसू केला तो सर्वस्वे नागवला आणि थिता परमार्थ हातीचा केला आवर्ती पडला भवजन. म्हणून याकरिता संतांचे दास्यत्व काया वाचा मन लावून केले पाहिजे. आणि म्हणून जनीचे दास्यत्व पहा. ते म्हणतात, झाड लोट करी जनी, झाड लोट करी जनी केर भरे चक्रपाणी. पहाटीचे दास्यत्व हे काय महत्वाचे होते. ज्यांनी नामदेवाचे घर झाडायची आणि घर झाडायची तेव्हा कचरा घेऊन परमेश्वर वाटेने धावत होते. शिरी घेऊन या, शिरी घेऊन या पाठी उभा धावे वाटो वाटी. असा कचरा घेऊन परमेश्वर वाटेने धावत. मग महाराज म्हणतात, दास्यत्व हे मोठेच कशाला पाहिजे, तर त्या जनीची इमान महत्वाची होती. नामदेवावरील तिचा भाव किती महत्वाचा असेल. आपल्याकडे चक्रपाणी काय येत नाही. दास्यत्व हे इमानपूर्वक झाले तर देव अंतकरणात आलेच पाहिजे. पण सृष्टी पापी आहे. ती सृष्टी नसून देव स्वप्नात यावे. देवाशी आपली संत कर्मात गडबड झाली पाहिजे आणि अशामध्ये आपण उसणून उठले पाहिजे. काय उसलं पाहिजे? विठ्ठला विठ्ठला. तर अशी देवाची आधी आपली संतांच्या कर्मात गडबड झाली पाहिजे. पण मनावर इमान काळजी भाव असेल तर होईल ना. म्हणून जनीच्या दास्यत्वाचे संत वर्णन करतात. हाता आले असती फोड जनी म्हणे मुसळ सोड. आणि म्हणून जनाबाई सारखे इतके इमानपूर्वक दास्यत्व झाले पाहिजे. भावपूर्ण इमान असले पाहिजे. तेव्हा देव येतातच. कारण देवाला काय गोड वाटते? देवाला फक्त दास्यत्व गोड वाटते. पण जनाला तरी तेच आवडते. कारण एखादा मोठा पगारदार डेप्युटी कमिशनर हा दास्यत्व इमानपूर्वक करतो. ते जर नाही केले तर व्यर्थ आहे. आणि म्हणून ज्यांनी ज्यांनी दास्यत्व केले त्यामध्ये ते म्हणतात, मीराबाई संगे प्याला घे विषाचा. मीराबाई लाच्या बोला
फिटावा लागला. याला म्हणतात इमान, याला म्हणतात भाव. देव दास्यत्व स्वीकारित हे त्यांना वासनेत दिसेल. पण आपणाला रात्रंदिवस सृष्टीत दिसते तेव्हा मागचे पाप समजा, कारण अजून संतरज लागलाच नाही. जड भरत राजा वासने पायी बुडाला. म्हणून याकरिता वासना बदलली पाहिजे. त्याच्यामध्ये कृष्ण सांगतात, काय सांगतात? असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गुह्यते. देव स्वप्नात येतात, पायाची माती मागतात आणि ती माती घेऊन पळतात. देवईची राज चरणाची माती, 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 देवईची संतांचे दास्यत्व झाल्यास देव स्वप्नात येतात आणि पायाची माती मारतात, ती घेऊन पळतात. जो भाविक असला त्याच्या पायाची माती देव घेतो, परंतु भाविक जो आहे तो पायाला हात लावू देत नसतो. देव चकाचकाने येतो, पण भाविक देवाला त्याचा हात पायाला लावू देत नसतो. तरी देव चकवून घेऊन ती माती घेऊन पळतो. आणि अशा रीतीने देव आपल्या पायाची माती घेऊन पळाल्यास काय म्हणतात संत? संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. हे असे म्हणाल. मग आपल्या वासनेमध्ये काय झाले पाहिजे? की देवाला आपल्या पायाची माती घेण्याची इच्छा झाली पाहिजे. म्हणजे संत चरण रज लागले, म्हणजे दास्यत्व घडून आले. पण आपला जो भाव आहे तो आपल्या भावाचा खराबा कोण करतो? तर ते मन करते. म्हणून मनाला ते विनंती करतात, मना सांडी सांडी बहा विषय फोडी, मना सांडी सांडी बहा विषय फोडी, लावी विठ्ठलेशे गोडी. संत उपदेश करतात की अशी गोडी लावून घे, असा मनाला उपदेश कर. पण आपण ते लागत नाही. काशी, पंढरी, बद्रीनारायण, एकादशी हे सर्व करूनही ती लागली नाही. कारण एकादशी जर लागली, ती केली तर देव फराळाचे घेऊन आला पाहिजे. देव फराळाचे घेऊन आला पाहिजे, तेव्हा मग ती एकादशी लागली. रुक्मांगद राजाला लागली. रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद, रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद, तेथे ब्रह्मानंद प्रकटला.
असा देव आला तेव्हा दास्यत्वाचा भावच पाहिजे. जे आचरला अंबऋषी रुक्मांगद सूर्यवंशी, ते व्रत एकादशी भक्ताला की सांगत असे. त्याच्या व्रताचा महिमा पहा. एकादशीला देव फराळाला आणत असत आणि त्याला देत, म्हणून त्याचे एकादशी व्रत खरे झाले. तुमचे आमचे व्रत खोटे आहे. का खोटे? कारण अन्नाची वासना मनात ठेवून आपण एकादशी करतो. अन्नाची वासना मनात ठेवून एकादशी करतो, ती खरी एकादशी नाही. हरिदिन म्हणजे एकादशी, म्हणजे त्या ठिकाणी परमेश्वराचा उदय झाला पाहिजे ना. तो काय गांधी दिन आहे? एकादशीच्या दिवशी अन्नात पाप राहते, हे त्याचे महिमा आहे. एकादशीच्या दिवशी अन्नामध्ये पाप राहते. एकादशीच्या व्रताचे तुम्ही दास्यत्व कुठे गेले? दास्यत्व प्रापंचिक वासना ठेवून, अन्नात वासना ठेवून करतो, म्हणून ते पाप होते. उपवास केल्यावर अन्नात किती जीव राहतो? दुसऱ्या दिवशी सूर्य निघण्यापूर्वीच वासनेपायी सगळी योग्य सोय करून ठेवतो. एकादशी उपास सोडायची तजवीज करून ठेवतो. मग ही कोणती वासना आहे? ही वासना नसावी तर ही कोणती वासना आहे? म्हणून त्या ठिकाणी कर्म म्हणजे दास्यत्व केले पाहिजे. श्रीराम श्रीराम श्रीराम. कर्म म्हणजे दास्यत्व केले पाहिजे. गीतेमध्ये काय आहे? गीतेमध्ये ज्ञानकांड आहे, गीतेमध्ये कर्मकांड आहे, उपासना कांड आहे. हे सर्व ईश्वराचे आहे. कर्माच्या आधी अंती फलदाता बी श्रीपती. आधी ब्रह्मकर्म आणि शेवटी ते ब्रह्मार्पण असले पाहिजे. कारण ते ईश्वराचेच कर्म आहे ना, ते प्रापंचिक कर्म तर नाही ना. उपासना अशी झाली पाहिजे, एका कल्पनेनेच झाली पाहिजे. मीच देव मीच भक्त, मीच देव मीच भक्त, हे उपासना कांडीचे तत्व. काय तत्व आहे? एका कल्पनेने मीच देव आणि दुसऱ्या कल्पनेने मीच दास्यत्व करतो. ज्ञान म्हणजे सर्व नाशिवंत म्हणजे मिथ्या आहे, फक्त ईश्वरच खरा आहे. गोडल्या केसाची उगवणे नाही त्याची, याप्रमाणे जग सर्व नाशिवंत किंवा मिथ्या आहे असे मानावे आणि थोडीशी गहू भरही वासना मनावर नसावी. त्याच्यासाठी ज्ञानेश्वर उदाहरण देतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जैसा अग्नीचा डोंगर नेने नेघे कोणी बीज अंकुर, तैसा मनी जयाच्या विकार उदय जना. थोड्याशा ठिणगीने डोंगराला आग लागते. तर ज्या ज्ञानाने सृष्टी वासना मनात बिलकुल नसते त्याला कर्म करावे. कोणाचे? परमात्म्याचे. ब्रह्मरस गोडी तयासी भावनी,
ईश्वराचीच, ज्ञानही ईश्वराचेच आणि मनन इत्यादी सर्व ईश्वराचे. पण आपण गीतेच्या श्लोकाचा अर्थ आपल्या मनाप्रमाणे करतो. शरीराचा धर्म हा गीतेत नाही. शरीराचा धर्म गीतेत कशाला लिहिला असेल तर तो शरीर रक्षतो धर्म हे निराळे. कर्म सांगितले पण परमात्म्याचे कर्म सांगितले. ते कोणते? म्हणे करावे हरीचे ध्यान, श्रवणे कीर्ती श्रवण, घ्राणे तुळसी आमोद सेवन, जिही हरिचरण पूजिले. सर्व इंद्रियांना धंदा कोणाचा लावा? देवाचा लावा. या ठिकाणी आपण श्रवणाला बसलो आहोत. संत आश्रमाची झाडझूड वगैरे दास्यत्व हे भावनेप्रमाणे करतो. ते देवाचे म्हणजे सिद्धाचेच आहे. असे जर कर्म केले तर या कर्माने आत्मा देवाचे रूप घेतो आणि दर्शन देऊन कर्म दाखवतो. कर्मे ब्रह्म प्राप्ती नाही तरी ते कर्मची केले काही. आपण कर्म करतो पण कर्म करून ते ब्रह्माला का जात नाही? कारण आपली वासना जशीच्या तशी राहते. मग वासना जशीच्या तशी राहते तर काय फायदा? कारण कर्म जे आहे ते ब्रह्माला मिळालेच पाहिजे. ते कीर्तन तुमच्या आतमध्ये झाले काय? पखवाजावर देव कधी बसले काय? नाही. म्हणून या ठिकाणी काय सत्य आहे? चाल रांडी टाकी रुका नको करू बोल, गुरु वाचून मार्ग नाही बोलशी ते बोल. यात काही नाही, यात काही नाही. ते अंतःकरणात पोचत नसल्यास सर्व आशा मोह हे तुमच्या मनात आहे. कारण आशा ही परम दुःखम नैराश्यम परम सुखम. आशा असल्यास दुःखच होते. संतावर पैसे टाकणारा खरा कोण? ज्याला देवाने तसा निरोप दिला असेल तो. देवाने यावे, त्याला उठवावे आणि 2 रुपये घे असे सांगावे. हे दास्यत्व इमानपूर्वक व्हावे. म्हणून असे सज्जनाचे माप चाले वाऱ्या. इमानपूर्वक झाले पाहिजे. त्यामध्ये प्रापंचिक आशा नसली पाहिजे.
असे जर असेल तर देव अंतःकरणात येतात व त्या दास्यत्वाचा निरोप सांगतात. नाहीतर जल्दी करा. काय दास्यत्व म्हणजे काम, त्यात मन साफ पाहिजे, ते अंतःकरणात दिसते. म्हणून याकरिता काय करा, मन करा रे दास्यत्व म्हणजे करण्यात येतोच. स्वयंपाक करायला बसल्या तो जेवायला येतो. असा तो अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी करायला बसल्यास तो देव जेवायला येतो. असा तो अंतरीची घेतो गोडी. भाव जर पूर्ण असेल तर त्या स्वयंपाकाच्या कारणावर तो तिखट मिठाची मदत करतो. मनाची मन पूर्ण बसल्यास देव अंतःकरणात येऊन आपले ते दास्यत्व दाखवतात. म्हणून ज्ञानेश्वर काय म्हणतात, अंतःकरणात जर कोण येत नसेल तर ते म्हणतात, जो वरी अर्जुना हा बोधून भेटे मना, तो वरिया साधना भजावेच लागते. तुकोबा सांगतात, तुम्ही जर तेव्हा माझ्या अंतःकरणात येत नाही तर मीच खोटा. म्हणून ते म्हणतात, माझे मज कळो येती अवगुण, माझे मज कळो येती अवगुण, काय करू मन अनावर. तुकोबा सांगतात की तुम्ही माझ्या अंतःकरणात येत नाही तर मीच खोटा आहे, आत मन खोटे आहे. आणि असा पुरावा सर्वांच्या अंतःकरणात येतो. बाह्य रीतीच्या खोड्या लोक करतील, निंदा करतील, द्वेष करतील, तुमच्या मनाचे वाटे कसे जातील. गर्व, लोभ, मोह, ममत्व हे आत तुझ्याच येतात. कारण तुझ्याच मनात आळस आहे हे सर्व देवाला समजते. आणि म्हणून ते म्हणतात, खोटे कोठे रे तुझ्या पाया
हे आळस असल्याशिवाय असे होणार नाही. म्हणून कर्माचा कळवळा पाहिजे. कारण देव मन अंतकरण तपासतात. सगुण स्वरूप भरता, सगुण सुस्वरूप भरता, निघून गेलिया तत्वता, तया लागी तळमळी कांता, तैसा कळवळा जे उठी. म्हणजे काय? एखाद्या तरुण बायकोचा पती मेला म्हणजे ती एकांतात जाऊन रडत बसते. तिला गंधर्व लागत नाही. आणि ती स्त्री अशा कळवळ्यामध्ये ती झोपते आणि त्यात तिला तिचा नवरा दिसतो, तिच्याशी बोलताना दिसतो. हे कशामुळे? तर त्या खऱ्या कळवळ्यामुळे दिसतो. मग असा कळवळा जर असला तर देव दिसत नाही काय? विठ्ठला विठ्ठला. असला तर देव दिसत नाही काय? कारण तिला खरा कळवळा आला आणि त्यामुळे साक्षात्कार कोणाला झाला? तिलाच झाला. म्हणून इतका प्रेम संताबद्दल जर आणेल, इतके प्रेम आणून संत दास्यत्व करील तर काय होईल? कंठी प्रेम दाटे दैनी प्रेम आणि तो इतकं संत दास्यत्व करील, त्याच्या नेत्रात, कंठात, अंतकरणात असा कळवळा येईल. तर त्याची संत म्हणतात, भजता पंढरी राया मना सहित पालटे काया. अशी सेवा करणाऱ्याची काया अशी लक्षणे धारण करते. भजन म्हणजे संत दास्यत्व. संत रज कशाला म्हणतात? तर ही दशा एक सेकंद भर तरी आणा. कशी? की सृष्टीचा भास स्वप्नातून निघून जाऊन तेथे देव येतात. देव आल्यानंतर ते रोज कीर्तन दाखवतात, बद्रीनारायण दाखवतात, रामेश्वर दाखवतात, भागीरथी इत्यादी ते रोज दाखवतात. ते प्रसन्न झाल्यावर कोणता तरी खेळ घेऊन ते अंतकरणात येतात. याला संत काय म्हणतात? खेलो अपने राम ही साथ आणि जैसी वैसी करलो बात.
म्हणून आपला जो दास्यत्वाचा जो धर्म आहे, दास्यत्वाचा जो खेळ आहे, ते संत दास्यत्व देवाकडे जावे आणि तिथे खेळावे. देवाने आनंद मानल्यावर तोच खेळ आपल्या मनावर व्हावा. आणि तो तुकोबाला होत होता. म्हणून तुकोबा म्हणतात, ऐसे नित्य येते माझ्या अनुभवा आणि मनाशी तो ठावा समाचार. तुकोबा म्हणतात की मला असा अनुभव रोज होत असे. म्हणून दास्यत्व करून ते परमेश्वराच्या ठिकाणी खेळू लागल्यास त्याला भाग्यवंत म्हणावे. हे त्याचं धन आहे. तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जान. हा सर्वांना अनुभव आहे. कोणता अनुभव आहे? आजा मेला पंजा मेला बाप मसला गेला. पंजा मेला बाप मसना गेला. हा अनुभव सर्वांना आहे. हे सर्व मेले, आपणही मरणारच. म्हणून मरणाच्या आधी वासना बदलण्याची काळजी करा. कारण ज्ञानेश्वर मनाशी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सगळं. म्हणून या मनाला काय नसावा? धनाचा गर्व नसावा, विद्येचा गर्व नसावा, शरीराचा गर्व नसावा, अहंकारयुक्त आठव नसावा. तर एकच विषय मनाला आठव यावा. आपल्या संचिताप्रमाणे आपला संसार चालू द्या. सहजासहजी जे होईल तसे होऊ द्या. आणि म्हणून ते म्हणतात, निदान भक्ती म्हणजे साधू सेवा तरी करा. करा हरी भक्ती परलोकी ये कामा. भक्ती म्हणजे साधू सेवा करा. ती गर्वरहित करा, मोहरहित करा, पापरहित करा. अशी जर सेवा झाली म्हणजे माणसाचे मन बदलते. त्या ठिकाणी सृष्टीचे स्वप्न पडत नाही, तर रामकृष्णत्व दिसते आणि अनंत जन्माची पाप जाते. या खुणा न येता तुम्हाला आळस येतो, मीपणा येतो. तरी खोट्या साधूला संतपणा आलाच म्हणता. देवाशी तुमची काही पैज लागली काय? देवाच्या कोणत्याही दैविक कर्मात पैज लागली पाहिजे. मग ही खून येईपर्यंत अभ्यास करा. दिलगीर होऊ नका. हिंमत धरा. मन इमानावर बरोबर ठेवा. म्हणून जल्दी जर केली तर श्रद्धा नाही म्हणून तुम्हाला उभं येईल. पण या ठिकाणी तुकोबा काय म्हणतात? तुका म्हणे ते नाही चालत तातडी. तुका म्हणे ते नाही चालत तातडी आणि प्राप्त काळ घडी आल्या विना. म्हणून जोराने अभ्यास करा, वैराग्य धरा, संत समागम करा, आळस करू नका. औषध घेता खेवो काय लागे आपला ठाव. काय उदयाची दिवो मध्यान्ह होय. असा थोडा वेळ लागतोच.
आणि असा जर भाव धरला तर काही वेळानंतर अशा अनुभवावर तुम्ही जालच. कारण जमीन ओली झाली ती तुम्ही पेरली, पण लगेच दुसऱ्या दिवशी उगवून पाहिली तर काय अंकुर दिसतील. जोडला मार्ग प्रांजळ, मिळाला सत्संगाचा मेळ, परी पहावया वेळ लागतेच. असा एखादा साधूही मिळाला, त्याचे दास्य तो होऊ लागले, पण तरी ध्यान होण्याकरिता वेळ लागेलच ना. आणि म्हणून तुकोबा म्हणतात, तुका म्हणे धीरावीन कैसा होय, वेळ लागतोच. आणि म्हणून तुकोबा म्हणतात की तुका म्हणे धीर भंगलिया पाठी तीर. तसा हुतुतूचा खेळ असतो. हुतुतूच्या खेळात गड्याने कीर म्हटली राज म्हणजे डाव येतोच ना. म्हणून खिजू नका. ते संत कसे असतात, घेईल जीव सांडील परोते आणि भंगलिया चित्त साधी जेना. म्हणून मरताना धीर सुटला, जीव घाबरला, डोळे ओटारले, तरी भाव कसा पाहिजे की माझे स्वामी येतील अशी आवड धरा. आणि म्हणून ते म्हणतात अंतकाळी माझ्या येती सोडवण्या, माझे स्वामी येतील अशी खात्री धरा. स्वामीच्या अभावावर जाऊ नका, दिलगीर होऊ नका. तुमच्या मनामध्ये जाणीव आहे म्हणून देव पावत नाही. पहा, त्या पापी पुंडलिकाला एका रात्रीत देव पावला. त्या पापी पुंडलिकाला एका रात्रीत देव पावला. ते कुक्कुट आश्रमाची कथा आहे, ती तुम्ही पहा. जो अतिशय पाप करतो, जो अतिशय पाप करतो त्याला जोराचा कळवळा उठतो आणि तो लवकर अनुभवावर जातो. पण महाराज म्हणतात म्हणून पाप करू नका बरं. तुकोबा काय म्हणतात, संसाराच्या तापे तापलो मी देवा, संसाराच्या तापे तापलो मी देवा, टाके घातलेला, हत्या केलेला, अधर्म केलेला तो संसाराचा एक पाय तापला होता. कोण? पुंडलिक. त्या पुंडलिकाला त्या आश्रमात जोराचा भाव झाला आणि तो पूर्ण वैराग्यशील झाला. एखादा वैभव भोगलेला सार्वभौम राजाला भाव उठतो, तो फार जोराचा उठतो. भाग्य, धन, द्रव्य, वैभव हे त्याच्याजवळ अमीच असते. त्याला आशा कशाची नसते. म्हणून आता रेडिओचा शोध लागला, विमानाचा शोध लागला, तरी मरणाच्या वेळी कसे काय होईल याचा विचार पडला. सृष्टीविषयी समजते, पण अंतकाळाचा विचार माणसाला समजत नाही. एका युरोपियन लोकांमध्ये हिंदुस्थानी मनुष्यामध्ये वाद झाला, तेव्हा शेवटी काय ठरले? योग्य विचार करणे हेच ठरले. श्रीराम श्रीराम. तो जो भयंकर तापलेला आहे किंवा वैभव भोगून झालेला होतो, आणि जो मधला असतो त्या मधल्याला मात्र तो होत नसतो.
कारण तो मधला कसा असतो, आत्मज्ञानी परी गर्व शिरोमणी, आणि मजोनी ज्ञानी कोण आहे? म्हणून ज्याच्या अंतःकरणात देव भागवत गीता सांगायला येतात त्याला काय वाटणार? पण अल्पज्ञानी जो असतो, अल्पज्ञानाला गर्वच होतो. धन मान अन्न कपडे हे वैभव हे ज्याला मिळत नाही, काय मिळत नाही तर त्याच्या भजनाच्या आड त्याची मनच येते. आणि म्हणून ज्याला काहीच नको त्याचा भाव काय पाहतात? काही न मागे कोणाशी तोची आवड देवाची, तो त्याच दिवशी देव झाला. म्हणून आशेपायी असा जीव भुलून जातो. म्हणून ज्याला ब्रह्मज्ञान साधले त्याच्याबद्दल बोलच नाही. ज्ञानेश्वर नाथ तुकाराम यांच्यासारख्या ज्ञात्याबद्दल सिद्धाबद्दल बोलच नाही. त्यांचा महिमा वर्णन करूच शकत नाही. म्हणून संत म्हणतात, काय त्यांचा महिमा वर्णू मी पामर, काय त्यांचा महिमा वर्णू मी पामर, काय त्यांचा महिमा वर्णू मी पामर. तुकाराम या सिद्धांच्या बद्दल बोलताच येत नाही. म्हणून आपल्या सृष्टीवर आपण उठलो पाहिजे, संसारावर उचला पाहिजे. जोराचा कळवळा कशामुळे होतो पहा. खटवांग राजा हा योद्धा होता. एक तास उरला खट्यांग राजाशी आणि भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. हा राजा योद्धा होता, त्याने दैत्यालाही जिंकले होते. पण शेवटी अंतकाळी त्याला समज झाली. एका तासात संत समागम नारदाचा त्याला घडला आणि अध्यात्म त्याने मिळवले. कशामुळे? जोराचा कळवळा असल्यामुळे ते चटकन होते. श्रीराम श्रीराम वासनेचे बीज
निज जळून जाय. आणि म्हणून महाराज म्हणतात, हे तुम्हाला करता करता संतांचं प्रेम येईल. हे इंद्रिय सृष्टी विसरतील. झोप, विषय, भूक, ताप, हिवताप ह्या शरीरात येणाऱ्या गोष्टी ह्या सहज येतात. तशी संत कृपा ही सहज होईलच. जसा पाळण्यामध्ये लहान मूल हळूहळू रडते, त्याप्रमाणे संतांचा भाव हळूहळू होईलच. पण त्याकरिता खटकावून भाव आणा, ते लक्षणे आणा, तेव्हा तुमची वासना बदलेल आणि भगवंताचे वासनेचे रूप ते मन घेईल. आणि तेव्हा हा खेळ देवाकडे जाईल आणि तो तुमच्या अंतःकरणात दिसेल. तेव्हा तो खेळ सत्य दिसेल.
विधान देगा देवा तुझा